आज गुरुवार 2 मे 2024 योहान या पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले, जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे। तुम्ही माझ्या प्रीतीत राहा। जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल। माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत। चिंतन। आजच्या शुभवर्तमानात प्रभू आपणास आज्ञाधारक राहून आपला आनंद परिपूर्ण करण्यासाठी पाचारण करीत आहे। प्रभू येशू स्वतः पहिला आज्ञाधारक बनला म्हणून आज्ञाधारकपणा त्याच्या प्रेषितीय कार्याचा अविभाज्य भाग होता। आज आज्ञाधारक राहणे म्हणजे गुलामगिरी समजली जाते। जेथे समुदाय आहे, जमाव नाही, त्या ठिकाणी आज्ञाधारकपणा, एकसूत्रीपणा, सूत्रबद्धता व शिस्त आणीत असतो। खरंच का आज्ञेत राहणे म्हणजे स्वतःचे स्वातंत्र्य गमावणे? मुलांना घडविताना मुलांमध्ये आज्ञाधारकपणा असायला लागतो। त्यासाठी ते आईवडिलांचे गुलाम आहेत का? पती पत्नी परस्पराच्या अधीन असले पाहिजेत याचा अर्थ असा नाही की त्याचे स्वामित्व, वर्चस्व आणि दबाव आहे। एकमेका पित्यार्थ असलेल्या प्रेमाखातर ते परस्परांना पूरक अशा आज्ञेत राहण्याचे पसंत करतात। गुरु शिष्य या नात्यामध्ये शिष्यामध्ये आज्ञाधारकपणा अंगभूत असायला हवा, अन्यथा तो शिष्य घडणार नाही। खरं पाहता आज्ञाधारकपणा जीवनाला खरं स्वातंत्र्य देतो। प्रभू ख्रिस्ताचे परमपित्यावर नित्यांत प्रेम होते आणि तितकेच परमेश्वर पित्याचे त्याच्यावरही होते। माणूस म्हणून प्रभू येशूला सर्व अहंकाराच्या, स्वार्थाच्या, ऐहिक जगातील मोहापाशाच्या जनकांपासून, सर्व प्रकारच्या पारतंत्र्यापासून मुक्त जीवन जगायचे होते। शिवाय आपल्याला परमपित्यावर त्याचे नित्यांत प्रेम व संपूर्णपणे भिस्त होती म्हणून कान देऊन तो आपल्या पित्याचा आवाज ऐकण्यासाठी आतुर झालेला होता। म्हणून तो रात्री उठून एकांतात जाऊन डोंगरावर चढून प्रार्थना करायचा, पित्याचा आवाज ऐकायचा। त्याची आज्ञा ही त्याला प्रमाण होती आणि तो प्रार्थनेमध्ये पित्याचे ऐकत असे। खरे म्हणजे आज्ञाधारकपणा हा शब्द ऐकण्यावरूनच आलेला आहे। आज्ञाधारकपणा ख्रिस्ती माणसाचा स्वभाव गुण असायला हवा। ते गुलामगिरीचे लक्षण अजिबात नाही। प्रभू येशू ख्रिस्त आज शुभवर्तमानामध्ये सांगतो, माझ्या आज्ञेत राहा। जसा मी पित्याच्या आज्ञेत राहतो तसे तुम्हीही माझ्या आज्ञेत राहा। आज्ञाधारकपणामुळेच ख्रिस्त सभेची भरभराट होत आहे।